गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण। हे जीवंदु श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कारुणी आता। नमो ज्ञानेश्वर आता बोलायचं नसतं। कीर्तनाची मर्यादा आहे की कीर्तन चालू झालं की बोलायचं। आताची घडी तोंडाला खुलून चुप, नाही तर मग दुसरं काय बोलायचं राहतं। बोलायचंच झालं तर बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल बाबा विठ्ठल Amen.
मनुष्य प्रसन्न राहतो, आनंदी राहतो, करोडपती तो अब्जपती। सदैव प्रसन्न रहेना ईश्वर की सर्वोपरी भक्ती है। आणि जो प्रसन्न मुख राहतो, प्रसन्न चित्तन, ज्याचा चेहरा टमाट्यासारखा, सफरचंदासारखा आनंदी, याला मोत्याचा खजाना दान केल्यापेक्षा जास्त पुण्याची प्राप्ती होते। आणि कीर्तन जे आहे, कीर्तन ते याच्या करतात आहे, फक्त तुम्ही लक्ष ठेवून घ्या, वेळ कमी आहे, लक्ष ठेवून ह्या कीर्तन जर नियमाप्रमाणे केलं तर याचं फल आहे हजारो गोदान केल्याचं फळ मिळतं कीर्तनात। नवे नवे लाख अश्वमेध यज्ञ केल्याचं फळ मिळतं कीर्तनात। नवे नवे करोडो तीर्थयात्रा केल्यापेक्षा जास्त फळ मिळतं कीर्तनात। जेने गुरुनी मूर्ती कसावी अंतरी श्री हरिची, ऐसी कीर्तन मर्यादा त्यांच्या घरची। काय नियम आहे महाराजांना? जसं श्रोत्यांना नियम आहे की बोलायचं नाही, तसं महाराजांना भी नियम आहे। काय नियम आहे महाराजांना? भक्ती ज्ञान विरहित इतरा, भक्ती ज्ञान विरहित कीर्तन करमणुकीचं साधन नव्हे, कीर्तन परिवर्तनाचं साधन आहे। लोकांना आवडेल न पटेल असं कीर्तन करू नये। लोकांचं भलं कसं होईल न चांगलं कसं होईल असं कीर्तन करावं, ही संप्रदायाची मर्यादा आहे महाराज। आजचा एक आल्याचं कीर्तन थोडा परिहार द्यायचा कसा, तीर्थक्षेत्र, तीर्थभूमी, तीर्थग्राम, वेरुळी ते चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह। सुंदर गायनाचार्य आहे महाराज, सप्त्यामध्ये ठेवण्यासारखे। मृदंगाचार्य भी सुंदर आहे, पण तुमची परीक्षाच घेईल मी आज। धान धान धा धागे दिक टागे दिक किती दिक दिक किती धत टागे धा धत धत की धत टागे दिक ठिकाणी दिक ठिकाणी कथकती धान धान धा। तिरगी पट्टा तिरगी धतीचा चांगलं पक्के महाराज, बरोबर आहे की? भजन सुना प्रेम बिना, भजनात पाहिजे प्रेम। संगीत सुना एक सूर बिना, सूर सुना एक ताल बिना। संसारात आणि भजनात आहे प्रेमाची आवश्यकता, प्रेम। सुंदर गायनाचार्य आहे, सुंदर मृदंगाचार्य आहे, श्रोते मंडळी सुंदर आहे, कॅसेट करणारे भी सुंदर आहे। इकडे हात दाखवला म्हणजे यांची कॅसेट करायची आहे, त्यांची संपूर्ण
विठ्ठल कार्यक्रमांचे आयोजक आहे समस्त भजनी व ग्रामस्थ मंडळी, पाताळेश्वर भक्त मंडळ, एकविरा मंदिर मंडळ, ग्रामपंचायत व विकास सोसायटी, श्री गुरुदेव दत्त मंदिर सेवा मंडळ आणि तसंच कैलासवासी तुळशीदास शिवाजी पाटील व कैलासवासी आरस्तोलाबाई ईश्वर पाटील यांच्या स्मरणार्थ भागवत कथेच्या निमित्त म्हणजे सुंदर योग होता भागवत कथा वाजवा. जय जय भागवता जय श्री भागवता जय जय भागवता जय जय भागवता. इसे श्रवण से मिट जाती है, इसे श्रवण से मिट जाती है, इसे श्रवण से मिट जाती है, जन्म जन्म की बताती जय जय भागवता जय श्री भागवता. हरिभक्त परायण श्री जगन भावलाल सोनार यांच्याकडून कार्याच्या महाप्रसादाचा कार्यक्रम राहील. बाकी काही सुटलं का महाराज? काही सुटलाय का म्हटलं पण ते घेतलं. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आजचं आहे काल्याचं कीर्तन, शेवटचं कीर्तन आहे. सप्ताह समाप्त झाला. कसा वाटला 8 दिवस आनंद? कसं वाटलं? सर्वांना आनंदी आनंद होतो. हे काल्याचं कीर्तन आहे महाराज. या काल्याच्या कीर्तनामध्ये मर्यादा आहे, बंधन आहे महाराजाला. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. काल्याचा प्रसाद यशोदा मातेला देवकीला नाही, वासुदेवाला नाही, वृंदावनात नाही, मथुरेत नाही, फक्त भक्तांमध्ये. वैकुंठात ती देवी नाही. वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी दुर्लभ विशेष लाभ संत संगे. मग तात्पर्य महाराज, हा जो काला म्हणजे काय?
तर जीवाचं कठीण जातील शब्द ऐकायला थोडं. जीवाचं शिवात रूपांतर होणं, जीव ब्रह्म एकाच स्थितीला प्राप्त होणं. मग हा जो काल आहे हा मनुष्य जन्मातच करता येतो काला. हा काला करणं म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होऊन जाणं आणि मनुष्य जन्मातच होतो. श्रीकृष्ण चरित्राकडे वळू आपण, काल्याच्या प्रसंगाकडे. त्यावेळेला आकाश एकदम निरभ्र, नद्या थोडी भरून वाहत होत्या, मंद मंद वारे सुगंधी